शुभ सकाळ माझ्या गोडताईंना अगदी मनापासून माझ्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आकाशचे पप्पा इथं काढतात आपले गावरान कोंबडीचे अंडे, देशी अंडे. आणि इथं आहे आमच्या कोंबडीचं छोटंसं घर, जसं की आम्ही बांधकामाच्या वेळेस बांधलं होतं स्टोर रूम. पण त्याच्यामध्ये जे आहेत ना, आम्ही कोंबड्या पोसल्या त्यांना आज निघलेत 5-6 अंडे. आणि की नाही रोजच तसं कोंबड्या अंडे देतात, पण थोडं अडचणीत मध्ये जाऊन दूध जे आहे की नाही ते खोलय ना लादणी म्हणे, त्याच्यामुळे मध्ये जाऊन काढावं लागते. आता सकाळी रात्रीचे जे भांडे बिर्याणी वगैरे केले ते एवढे भांडे पडले होते बघा. आणि आमच्या दोघांचा सकाळी केलंय आज गावरान कोंबड्याचा बेत, कारण वैभव आलं 2 दिवसाच्या सुट्टीवर, त्याच्यासाठी भाजी करायची. असं तरीदार जे आहे की नाही थोडंसं गावरान भाजी बनवली कोंबड्याची. इथं जे आहे ते सुक्क काढलंय, त्याच्यासाठी त्याला सुकी भाजी खूप अशी आवडते. त्याला सकाळचा मस्त बेत आहे. त्याच्या पप्पानी की नाही सकाळी कोंबड्याने कापून आणले. आणि तर मस्त ज्वारीचा भाकर केला. त्याला काही भाकर जास्त खात नाही, पण मी टाकली एखादी जे आहे मी त्याला बळच खाऊ घालत असते, कारण हॉस्टेलला तर पुन्हा भातच असते त्याला खायला, जसं चपात्या भेटतात पण भाकरी नसते आता. आणि हे केली सपक थोडीशी भाजी. तर चला सकाळचा मस्त स्वयंपाक झालाय माझा असा, आणि भात पण लावलाय. तर सकाळचा इतका स्वयंपाक करायला इतका टाइम लागतो की नाही, 12-1 नक्कीच झाला मला आज तर जेवण्यासाठी. आणि पुन्हा आता आम्ही सगळे नॉनव्हेज खातो, पण आकाश खात नाही. त्याच्यासाठी इथं केल्या होत्या त्या दिवशी आकाश पप्पाने आणलं होतं पनीर. तर त्याच्यासाठी मस्त कांदा हिरवी मिरची सगळं टाकून, जसं की आपण अंड्याची भुर्जी करतो ना तशीच मस्त इथं पनीरची भुर्जी केली मी. आणि त्याचा की नाही स्वयंपाक सगळं आता गॅस वगैरे सगळं माझं पुसून झाले. आणि पुन्हा मग मी त्याचा स्वयंपाक जे आहे की नाही पुन्हा त्याची भाजी जी आहे ना ती फोडणी दिली इथं. आणि खूप मस्त अशी अंड्याची भुर्जी झाली आहे. तर आज करायचं गाजराचा हलवा, मस्त फ्रेश असे मोठे मोठे गाजर आणलेत मिस्टरांनी. सगळे छानसे असे साफ करून घेतले, जसं की वरचा छिलका काढून घेतला मी, कारण बारीक बारीक केस असतात ना ते हलव्यामध्ये गेले नाही की बिलकुल खाऊ वाटत नाही. त्याच्यामुळे सगळे साफ करून घेतलंय. आणि आता इथं जे आहे की नाही मी थोडंसं गाजर जे आहे ना आता छिलून घेते. गाजराचा हलवा करताना ना हे जे मध्ये असते की नाही मांजर म्हणतात ह्याला, हे मला की नाही हलव्यामध्ये टाकायला बिलकुलही असं आवडत नाही. त्याच्यामुळे मी की नाही हे सगळं छाटून काढत असते. हे बघा, हे टाकलं नाही की मला बिलकुल हलवा असं खवच वाटत नाही. तर सगळे जेत ना मी आता काढून टाकले. तर एवढं शिजून मस्त असं गाजर पूर्ण किसून घेतले. तर चला मस्त अशी गाजर घेतली खिसून, एकदम लाल सुगून असं खिसणीने खिसले नाही की मला गाजर खूप आवडतं. ते मिक्सर मध्ये काढलं ना मला त्याचा हलवाच करू वाटत नाही. किती टाइम लागू मी असेच खिसून घेत असते बघा खिसणीने. चला म्हणजे गाजर छिलून तुम्हाला दाखवते गाजराचा कचरा किती निघला ते. बघू शकताय गाजर होते 2 किलो, ह्याचा कचरा एवढा निघला बघा. ते अर्धा ते 3 पावनं हे कचरा निघला. आणि हे असं काही मी टाकीत नाही हलव्यामध्ये, मधला भाग काढून टाकीत असते. तर चला आता करूया हलवा. आणि सगळ्याची पद्धत कशी वेगवेगळी असते थोडी तरी, त्याच्यामुळे जे आहे की नाही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. कारण सगळ्या जणी सारखं करीत नसतात, कुणाचं आता कोणती टीप मध्ये राहते तर कोणाची कोणती टीप असते. तर चला करून दाखवते आता गाजराचा हलवा. मस्त आपलं गावरान देशी तूप
थोडं जास्त टाकीत असते बघा मी, कारण हलव्याला की नाही खूप छान टेक्स्चर भेटतं. तूप जास्त टाकून छान भाजला जातो. त्या दिवशी आणलेलं तूप काढणं काही झालं नाही, थंडीला घट्ट पण बसायला म्हणून काढायचं काय आहे. खूप छान राहते ना, चांगला पण तुला पाणी दिलं ना, जसं दूध वगैरे टाकलं, पाणी तर दिलं ना, 8 दिवस आपला गाजर खाल्ला मस्त राहते. आता आता पहिल्यांदाच गाजर आणलं दिलं, पण आत्ताच मी त्याला खालवणार नाही, येत थोडं बघ द्यायचं. चला आता मस्त भाजून घेते काही पुन्हा ह्याच्यामध्ये सगळं ॲड करायचं, पण ह्याला भाजायला भरपूर टाइम लागते. तर मस्त तुपामध्ये मस्त लालसर जवळ पाणी आटत नाही ना, त्यावर त्याला मस्त फ्राय करून घ्यायचं. तर चला भाजून घेतला मस्त. ह्याच्यामध्ये टाकते दूध, थोडेसे बदाम काजू, साखर, इलायचीचं पावडर, हे आहे खोबरं. आधी त्यांना सगळं मिक्स करून घेते आणि मस्त तुपामध्ये भाजून घेतला. एवढा मोठा होता बघितलं तुम्ही, शिजून किती झाला. आता चांगलं शिजू द्यायचं आपल्या दुधामध्ये. ह्याच्यामध्ये अजून एक इन्ग्रेडियंट टाकायचं राहते माझं, शिजू द्या. कारण हे जवळ आपलं पेढ्याने होत नाही तर आपल्याला मस्त बनवून घ्यायचंय. हे जे आहेत ना गुलाबजामुन केले मी, तर मावा मला ठेवायची सही नाहीये. त्याच्यामध्ये गुलाबजामुन जे आहेत खव्याचे मी ह्याच्यामध्ये टाकते. ह्याच्याने फ्लेवर खूप असा भारी येत आहे. चला आणि बघा चला मस्त छान गाजराचा हलवा जे आहे की नाही एकदम फ्रेश ताजा मस्त केल्या. पहिल्यांदाच गाजर आणलेत घरामध्ये आणि असा जे आहे की नाही गाजराचा हलवा अशा प्रकारे मी बनवित असते. तुम्ही बघू शकता की ते असं हातामध्ये घेतलं ना की एकदम पेड्यावानी जे आहे ना त्याचं स्ट्रक्चर जे आहे ना खूप छान झाले. आणि हे असा गाजराचा हलवा केला ना की त्यातलं पाणी पूर्ण आपण सुकू दिलं ना की 8 दिवस काय 15 दिवस पण थंडीचं हे हलवा आहे ना फ्रीजमध्ये न ठेवता वर मस्त राहते. तर चला असा केला मी गाजराचा हलवा. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा आणि या मंडळी गरम गरम हलवा खायला. आणि आज दुपारी जे आहे की नाही हलव्या करण्याचं जे काम सुरू केलं होतं आणि आता वाजले तर संध्याकाळची 5 वाजता चहा पाणी झालंय. मी जे आहे ना आलू चालली आहे, त्यांना बाहेर फिरवायचा रोजचा टाइम झालाय की संध्याकाळी सकाळी फिरायला नेतो आम्ही. तर ते लाडी गुडी इतक्या लावायला की नाही फिरायला नेण्यासाठी. तर ना छोटे छोटे त्या दिवशी मी जे फुलाचे झाड आणले होते ना त्याच्या लहानशा कुंड्या जे आहेत ना शिल्लक होत्या. मला छोट्या कुंड्या मागवायच्याच होत्या, पण की नाही जितकं झालं ना तितकं घरगुती जे राहतात ना त्याच्यापासूनच मी जे माझं जुगाड करून घेत असते. कारण जास्त बाहेर पैसा मला घालू वाटत नाही. मग की नाही फुलाच्या कुंड्या शिल्लक होत्या, त्याच्यामध्ये जे आहे ना मनी प्लांटचे रोपं जे मी लावलेले होते ना जसं प्लास्टिकच्या तेलाच्या बॉटलमध्ये लावले होते, हे उन्हाला ठेवले होते, ते खूप छान आले. तर मला त्यासाठी कुंड्या पाहिजे होत्या. मी विचारच करू लागले हे कशामध्ये ट्रान्सफॉर्म करा म्हणून. तर मला की नाही ह्या कुंड्या जे आहेत ना काल शिल्लक झाल्या, कारण ते कुंड्या जे फुलाचे झाडं होते ना मी मोठ्या कुंड्यामध्ये लावले टेरेसवर, तुम्हाला दाखवलंच होतं. तर ह्या 3 कुंड्यात ना ह्याच्यामध्ये जे ना मी मनी प्लांटचे झाडं लावून घेते आणि खूप छान असे कुंड्यात बघा मोठ्या मोठ्या. आता ह्याच्यामध्ये झाडं की नाही अजून सुंदर वाढतात. तर चला माझा आजचा दिवस होता असा. कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.